नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी रेश्मा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊज पाहणार आहे. कटोरी ब्लाऊज हा आपण 3 भागामध्ये पाहणार आहे. भाग 1 मध्ये आपण ब्लाऊजची मापे कशी घ्यायची, ब्लाऊज मापाचा चार्ट पाहणार आहे. तर भाग 2 मध्ये आपण ब्लाऊज मापावरून पेपर कटिंग कसे करायचे ते पाहणार आहे आणि पेपर कटिंगवरून ब्लाऊज पीस कसा कट करायचा हे पाहणार आहे. तर भाग 3 मध्ये आपण कट केलेला ब्लाऊज कसा शिवायचा ते पाहूया. आजच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊज भाग 1 ला सुरुवात करूया. हा आहे मापाचा ब्लाऊज. मापाच्या ब्लाऊजवरून आपण ब्लाऊजची मापे घेणार आहे. तर ब्लाऊजच्या पाठीमागच्या भागाची आपण ब्लाऊज उंची मोजणार आहे. ब्लाऊज उंची मोजताना आपण शोल्डरवरती मेजर टेप ठेवायचा आहे आणि सरळ असे कमरेकडे मोजायचे आहे. याची ब्लाऊज उंची आहे 13.5. तुम्ही पाहू शकता याची ब्लाऊज उंची 13.5 आहे. तर आता आपण कमरेचे माप घेऊया. कमरेचे माप घेताना ब्लाऊजची खालची बाजू म्हणजे कमरेची जी बाजू आहे त्या बाजूला टेप हा अशा प्रकारे पकडायचा आहे. ही खालची बाजू आहे कमरेची. ही हुक पट्टी आहे आणि ही हुक पट्टीच्या वरती बरोबर अशा प्रकारे पकडायचा आहे. असं थोड्या अंतरावरती पकडून आपण ब्लाऊजचे कमरेचे माप घेणार आहे. टेप हा लूज सोडायचा नाही, ब्लाऊज सुद्धा लूज सोडायचा नाही. असा व्यवस्थित पकडून कमरेचे माप घ्यायचे. कमरेचे माप आहे आपले 32. आता आपण छातीचे माप घेताना ब्लाऊज हा उलटा करून घ्यायचा. उलटा करून हा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा. व्यवस्थित ठेवून घ्यायचा, असा प्लेन असा ठेवून घ्यायचा. आणि जी हुकाची साईड आहे, जी हुक पट्टी आहे तिथून आपण टेप हा अशा पद्धतीने पकडायचा आहे. छातीचा चौथा आहे 9. मग छाती किती होते? 9 हा चौथा कोणाचा आहे तर 36चा. ब्लाऊजची छाती ही 36 आहे. हा 36 साईजचा ब्लाऊज आहे. आता आपण शोल्डरचे माप घेणार आहे. शोल्डरचे माप घेताना हे पहिलं हुक लावायचं आणि शोल्डरचे माप घ्यायचे. शोल्डरचे माप घेताना जिथून बाहेर जोडलेली आहे तिथे मेजर टेप ठेवायचा आणि दुसऱ्या साईडला असा दुसरी बाहेर जोडलेली आहे तिथपर्यंत शोल्डरचे माप घ्यायचे. शोल्डरचे माप हे आपले 11 आहे. तुम्ही पाहू शकता शोल्डरचे माप हे 11 आहे. या पद्धतीने आपण शोल्डरचे माप घ्यायचे. आता आपण पुढील गळ्याचे माप घेणार आहे. जिथं शोल्डर जोडला आहे ना मागचा आणि पुढचा भाग तिथे आपण मेजर टेप ठेवायचा आणि हे माप घ्यायचे. इथे गळ्याचे माप आहे 6. आत्ता आपण पाठीमागच्या गळ्याचे माप घेणार आहे. पाठीमागचा गळा पण आपण जिथं शोल्डर जोडला आहे तिथं आपण मेजर टेप ठेवायचा आणि गळ्याचे माप घ्यायचे. गळ्याचे माप आहे 10 इंच. पाठीमागचा गळा आहे 10 इंच. आपले शोल्डरचे माप आले होते 11. पुढच्या गळ्याचे माप आहे 6. मागील गळा आहे
10. आता आपण ब्लाऊज बाही उंची पाहणार आहे. तर बाही उंची आहे, जिथून आपण बाही जोडलेली आहे ना तिथून माप घ्यायचे आहे 5.25. बाही उंची आहे 5.25. आता दंडगेर पाहूया. अशा पद्धतीने आपण दंडगेर बघणार आहे. दंडगेर आहे 6.5. अशा पद्धतीने आपण ब्लाऊजचे माप घ्यायचे आहे. ब्लाऊजचे माप घेतल्यानंतर आपण ब्लाऊज मापाचा चार्ट पाहणार आहे. तो आपण पाहूया. आहे ब्लाऊज मापाचा चार्ट. तर ब्लाऊजचे माप आपण याच्यानुसार घेतले आहे. ब्लाऊज उंची आपली 13.5 इंच आहे. तर आपण त्याच्यात अधिक 1 इंच वाढवणार आहे, म्हणजे 14.5 होणार आहे. शोल्डर आपण घेतलेला आहे 11 इंच. शोल्डरच्या निम्मे आपले 5.5 होणार आहे. छातीचा चौथा 36 आहे. 36चा चौथा 9 आहे. तो आपण घेतलेला आहे. कमरेचे माप आपण घेतलेलं आहे 32. 32चा चौथा 8. आणि पुढील गळ्याचे माप आपले 6 आलेले आहे. 6 घेतलेले आहे. त्याच्यात अधिक अर्धा इंच वाढवणार आहे. मागील गळा 10 आहे, तो आपण 10.5 घेणार आहे. 10 मध्ये अर्धा इंच वाढवणार आहे. बाही उंची आपली 5.25 घेतलेली आहे. तर बाही उंचीमध्ये आपण 1.5 इंच वाढवणार आहे. आणि दंडघेर आपला 6.5 आलेला आहे. पूर्ण दंडघेर मग 13 होतो. तर 13च्या अर्धे 12.5 होतो. आपण ब्लाऊज मापाचा चार्ट पाहणार आहे. ही आहे ब्लाऊज उंची, ही छाती, हा छातीचा चौथा, हा शोल्डरच्या निम्मे, मुंडा, कटोरी, टक्स पॉइंट आणि गळारुंदी. तर आपण 36 मापाचा ब्लाऊज मापाला घेतला होता. तर आपण 36 इंच आपला जो मापाचा ब्लाऊज आहे ते या चार्टनुसार आपण मापे घेऊन ब्लाऊज कटिंग करू शकतो. 36 मापाचा ब्लाऊज होता. तर आपल्या 36 इंचाच्या मापाला उंची किती घ्यायची आहे? 14. तर आपला ब्लाऊजची उंची होती 13.5. अर्धा इंचाने ब्लाऊज उंची जास्त आहे, म्हणून आपण इथं ब्लाऊज उंची 14.5 घेणार आहे. छातीचा चौथा आहे 9, जो की आपण बघितलेला आहे. शोल्डर आपला 11 आला होता, इथं पण 11च आहे. शोल्डरच्या निम्मे 5.5. मुंडा आपण शोल्डरच्या अर्धा इंच जास्त घेतो. नेहमी शोल्डरच्या निम्म्यापेक्षा अर्धा इंच हा मुंडा जास्त घ्यायचा असतो, जेणेकरून मुंडा हा व्यवस्थित बसतो. कटोरी आहे आपली 5.5. 36च्या मापाला कटोरी आपल्याला 5.5 घ्यायची आहे. आणि टक्स पॉईंट कुठून घ्यायचा असतो? तर शोल्डर जिथं जोडलेला आहे आपला मागचा आणि पुढचा भाग जोडलेला आहे, त्या शोल्डरपासून आपण टक्स पॉईंट घेतो खालीपर्यंत. तर तो टक्स पॉईंट आपण 2.25 घ्यायचा आहे. आणि ब्लाऊजची गळारुंदी ही 2.5 आहे. अशा प्रकारे आपण ब्लाऊजचे पेपर कटिंग करू शकतो या चार्टनुसार जर पेपर कटिंग केले तर ब्लाऊज हा व्यवस्थित परफेक्ट बसणार आहे. या चार्टचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. या चार्टविषयी व ब्लाऊज कटिंगविषयी जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा.